टाळ्या वाजतील का प्रभूसाठी? थँक्यू, आभारी आहोत. कारण गाणं म्हणताना टाळ्यांचा आवाज कमी येत होता आणि मध्येच मी ब्रेक घेऊन म्हणणार होतो जरा टाळ्या तर वाजवा. आमेन म्हणाल का? मी कोणी मोठा नाही आहे जसं एक्सप्लेन केलं चोपडे सरांनी, पण मी आतुरतेने एक गोष्ट करतो, जिथे बोलवतात तिथे जेवायला जातो आध्यात्मिक आनंद. असं नाही की कोणती मिनिस्टर असो तिथे आपल्याला काही संबंध नाही आहे. देवाचं वचन आपल्याला संबंधित असतं. दिसतो ना सर्वांना मी? अरे होय किंवा नाही? माझी सवयच आहे बोलून मंडळीला ताजं ठेवणं. तुम्ही माझ्याकडे बघू नका, प्रभूकडे बघा. मी पुन्हा एकदा चोपडे सरांचे प्रभूमध्ये आभार मानतो की त्यांनी मजसारख्या लहानशा सेवकाला या मंडळीमध्ये वचनाची सेवा करण्यास आमंत्रित केले त्याबद्दल, आणि त्या प्रभूचे सुद्धा मी आभार मानतो की त्याने बोलण्यासाठी मला सामर्थ्य दिल्याबद्दल. आम्ही 2 दिवस या मंडळीसाठी प्रार्थना करायला लागलो. मला माहीत नाही आहे मंडळीमध्ये काय आहे, चर्च केवढा आहे, लोक किती आहेत, मी कधीच विचारत नाही आहे. दोघं असली तरी मला चालतं आहे, कारण देव म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे आहे तिथे मी आहे. आणि मला तर वाटते दोघांपेक्षा जास्तच आहे. आमेन. ठीक आहे, आपण जरा डोळे बंद करूया, देवाला धन्यवाद देऊया. शांत बसू नका. आज तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देणारा तुमचा देव प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आहे. प्रिया, अपेक्षा मनुष्याची बाळगू नका, देवाची बाळगा. कारण तो देव तुमचा राजा आहे. तो तुमच्या गरजा जाणतो, तुमचं मंदिरामधले येणं जाणतो, तुमच्या मनातल्या त्रासांना तो जाणतो. त्याच्याकडे आपलं मन मोकळे करा. कारण अनेकांच्या खांद्यावरती आम्ही डोकं टेकलं, हात ठेवला, सांत्वन पावलो नाही आहे. पण आज या परिस्थितीमध्ये कधीतरी येशूच्या चरणाजवळ डोकं ठेवून बघूया, शांती आनंद आम्हाला मिळेल. राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है, राजा येशू मेरा तू है. तेरे आसन के पास आऊं, महिमा मैं तेरी गाऊं. तेरे आसन के पास आऊं, महिमा मैं तेरी गाऊं. तेरे ही सामने मैं सर को झुकाऊं, तेरे ही सामने मैं सर को झुकाऊं. राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है. स्वर्गदूतों के समान महिमा मैं तेरी गाऊं, स्वर्गदूतों के समान महिमा मैं तेरी गाऊं. आदि तू है, अंत भी तू है, ये बात मैं सबको कैसे बताऊं. राजा येशू तू है, राजा येशू मेरा तू है. धन्यवाद प्रभू येशू, तू माझा राजा आहेस. मी आता माझं मस्तक लवत आहे आणि माझ्या मुखातून तुला गौरव देत आहे. आज या ठिकाणी तुझ्या दास व दासी लहान लेकरांना तू एकत्र केलेली आहेस. तुझी योजना आज तुझ्या प्रियजनांबद्दल वेगळी आहे. तू त्यांच्यावरती प्रेम करतोस, इतकं प्रेम करतोस की त्याचे मोजदात आम्हाला करता येत नाही आहे. पण आज आमच्या अंतःकरणामध्ये तुझ्या आत्म्याने उकळी फुटू दे आणि तू त्यांच्याशी बोलणारा देव आहेस. मी माझं तोंड उघडेन, पण माझ्यातून होऊन त्यांच्याशी बोलणारा माझा जिवंत येशू तू आहेस. म्हणून तुला धन्यवाद देतो येशूच्या पवित्र नावामध्ये. आमेन. बोलो येशू मसीह की. जागे आहात का? ठीक आहे. प्रार्थना हा आमचा विषय आहे. प्रार्थना
हा आमचा विषय आहे. पण सर्वजण प्रार्थना करताय ना घरामध्ये? हात कर, प्रार्थना करतोय. अरे किंवा नाही प्रार्थना करत नाही परत? शांत राहू नका, विचार वेगळीकडे जातात, म्हणून बोलायला शिकायचं आहे. प्रार्थना सगळेजणच करतात, करत नाही असा ख्रिश्चन मनुष्य कुठेच नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का प्रार्थनेची निर्मिती कुठून झाली? मी प्रश्न विचारायला आलो नाही, उत्तर द्यायला आलेलो आहे. आम्ही म्हणाल का? मी प्रश्न विचारायला नाही आहे, तर उत्तर द्यायला आलेलो आहे. प्रार्थना कुठून सुरुवात झाली आम्हाला माहिती नाही आहे, पण आज शिकायचं आहे. उत्पत्ती 4 मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा आदामाला श्वेत झाला, 26 वचन, आणि श्वेतला अनोश झाला आणि सर्व लोकांनी पृथ्वीवरती प्रार्थना करायला सुरुवात केली. आमेन. टाळ्या वाजवूया. माझ्यासाठी नाही आहे. प्रार्थना कधीपासून आली सुरुवात? उत्पत्ती. माझ्या आई बहिणीनं बोला. आज एवढं मोठं उत्तर मिळालं, नाहीतर आम्ही रोजच प्रार्थना करतोय. पण प्रार्थना कुठून सुरुवात झाली म्हटल्यावर आम्ही गप्पच राहिलो असतो. पण उत्पत्तीच्या 4 अध्याय आणि 26 वचनामध्ये प्रार्थनेला प्रारंभ झाला. आता बरं, प्रार्थना म्हणजे काय? प्रश्न करत नाही, उत्तर सांगणार. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे. जागे आहेत का? प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे. आणि अशी गोष्ट आम्ही देवाशी बोलतोय ती मी आई वडिलांना बोलत नाही आहे, मी माझ्या मित्रांना बोलत नाही आहे, मी माझ्या प्रियजनांशी बोलत नाही आहे. ती गोष्ट मी देवाशी बोलतो. याला प्रार्थना म्हणतात. विचार करा, काही सांगायचं असलं दुःख तर तुम्ही काय करता? सगळंच दुःख आपल्या प्रियजनांना सांगत नाहीये. पण एक मात्र आहे, तुम्ही जाता, मंदिरात येता आणि रडायला चालू करता. कुणाला कळतच नाही तुम्ही का रडता, पण तुम्ही रडत असताना देवाशी बोलत असता आणि देव ती प्रार्थना ऐकत असतो. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. पण तुम्हाला सांगू द्या, आजकाल लोकांमध्ये एक फॅशनच झालेली आहे. प्रार्थना देवाशी बोलत असताना ही उत्तर जर माहीत असेल तर पुढे आम्हाला ते वाढवायला पाहिजे. पाहुणा आला, बोलायला मी चालू करतोय, दमतच नाहीये, पण देव आला, एक घे पप्पी, आमेन म्हणून निघून जातो. बोलणं आमचं होत नाहीये. कनेक्शन देवाशी आमचं जोडलं जात नाहीये. आणि कनेक्शन जोडायचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे, ते टायमर लावून नाही आहे, विदाऊट टायमर. देवाला सांगायचं, आज मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करेन, पण 5 मिनटं नाही, 1 मिनटं नाही, 2 मिनटं नाही, जसं तुला पाहिजे तसं मला तू चालव. म्हणून आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे. प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळत नाही आहे. म्हणून पहिला शमूएल त्याचा 12 अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं, काढू नका, नंतर सगळे रेफरन्स देतो. लक्ष फक्त माझ्याकडे करा, नंतर विचारा काय विचारायचं आहे ते, कारण वेळ तेवढा राहत नाही आहे आणि मग बोलणं अर्धवट मला करू वाटत नाही आहे. मग नंतर हळूच कधी जातोय बाबा काय माहीत. आमेन. लक्षात येईल कसं होतंय बघा. शमूएल म्हणतो, तुम्हासाठी प्रार्थना न करण्याचा अपराध माझ्याकडून न हो. परमेश्वराचा अपराध. जर तुम्ही मी एकमेकासाठी प्रार्थना करत नसेल तर आम्ही अपराधी होतो. आणि अपराध जेव्हा आम्ही करतो तेव्हा काय घडतं माहिती आहे का? अपराध झालं की काय घडतं? पोलीस आले, वकील आले, कोर्ट आलं, जेल आली, अटक आली. बरोबर आहे? पण विचार करा, तुम्ही जर प्रार्थना सोडली तर तुमच्या जीवनात सुद्धा ह्या सर्व गोष्टी येतात. मग काय येतं? संकट येतं, दुःख येतं, आजार येतं, निराशा येते, कर्जबाजारपणा येतं आणि मग देवाला दोष देतो. आणि 2 मिनिटाची प्रार्थना, तेव्हा यातून मला वाचव. कसं वाचवेल देव? कारण कनेक्शनच जोडलं जात नाहीये. अपराधी आम्ही स्वतः बनत आहोत. आम्हाला सर्व माहिती आहे तरी पण आम्ही त्यामध्ये स्थिर नाहीये, त्यामध्ये आम्ही जोडले जात नाहीये. म्हणून प्रार्थनेपासून आमचं जीवन अल्पस झालेलं आहे. त्याच्यामुळे सुख, चैन, शांती आमच्या जीवनामध्ये येतच नाहीये. म्हणून प्रार्थना हे आमचं जीवन सेव करतं, प्रार्थना आमचं जीवन राखतं. पण ह्याच्यावरती विश्वास असून सुद्धा आम्ही प्रार्थनेत बसतच नाहीये, प्रार्थना करतच नाहीये. मग प्रार्थना काय करतं? आम्हाला एकच माहिती आहे, मागा म्हणजे पण पुढे म्हटलंय देवाने, शोधा, ठोका. ह्या 2 गोष्टी आम्ही विसरतो आणि काय करतो? मागतच राहतो. आणि देव काय देत नाही आहे? याकोब 4 प्रमाणे
याकोब 4 प्रमाणे. याकोब 4 मध्ये देवाचं वचन सांग, अरे तुम्ही मागता पण तुम्हाला मी देतच नाहीये. यासाठी देत नाही की मागत असता तुम्ही काय मागता? चैनी करता मागता, खर्चाव करता मागता. मी नाही बोलत, बायबल म्हणतं याकोब 4 मध्ये, जे काही तुम्ही मागता ते खर्चाव मागता, चैनी करता मागता, मी देऊ कसं तुम्हाला? अरे काय ठोकायचं आहे तुम्हाला? जे बंद दरवाजा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी झालेला आहे, स्वर्गाचा दरवाजा बंद झालेला आहे, त्यासाठी उघडायचा प्रयत्न करा, ठोका त्याला आणि शोधा. म्हणून येशिया 55 मध्ये देवाचं वचन सांगतं, वेळ थोडा आहे, टर्न वे, मागे ये, शोध देवाला. पण आम्ही देवाला शोधतच नाहीये. आमच्या प्रार्थनेमध्ये आमच्या लेकरांचं चांगलं होऊ दे, माझ्या नवऱ्याचं चांगलं होऊ दे, माझ्या बायकोचं चांगलं होऊ दे, मला हेच मिळू दे, मला तेच मिळू दे. पण मत्ती 6 मध्ये देवाचं वचन सांगतं, अरे ह्या तर गोष्टी मी तुला देणारच आहे, पण आधी माझं राज्य व धार्मिकता माग. आमीन म्हणाल का? पटतंय का? देव सांगत आहे ह्या गोष्टी तुला मिळणार आहेत. काय? घर, बंगला, लेकर, संपत्ती, धन दौलत मिळणारच आहे, पण तू माझं राज्यच मिळवत नाहीयेस, मी कसं देऊ तुला? आजच्या प्रार्थना आमच्या असंच आहे. जेव्हा मी मुख उघडलं गेलं, माझं असंच कर, माझं तसंच कर, मला असंच होऊ दे, तसंच करू. पण देवाचं वचन सांगतं, रदबदली करणारा कोण आहे का? मंडळीसाठी रदबदली करणारा कोणी आहे का? कोणी आहे का प्रार्थना करणार? कोणी आहे का देवाला आरुळी मारणार? हालेलुया, हालेलुया. मग देवाचं वचन तुम्हाला आणि मला कायम सांगतं, प्रार्थना अशी करा की देवदूतांनी येऊन तुम्हाला म्हटलं पाहिजे, मागटलायस हे घे बाबा. झालंय असं? बायबलमध्ये झाले असं? होय, झालंय. दानिएल जेव्हा जेव्हा प्रार्थना करायचा तेव्हा तेव्हा त्याच्या प्रार्थनेचं उत्तर यायचं. आणि काय घडलं बघा तिथे? काय घडलं? एक वेळेस मुद्दाम नाहीये, तर ह्याच्या प्रार्थना सारखं देव ऐकते म्हणून सैतानवरती आकाशात थांबला, सैन्य घेऊन थांबला आणि दानिएलाने केली प्रार्थना आणि त्याचं उत्तर चाललं नाहीये. दानिएल म्हणू लागला, आज उत्तर येईल, उद्या उत्तर येईल. उत्तर काय आलंच नाहीये. 21 दिवस लागले. किती दिवस लागले? 21 दिवस. पण दानिएलाने प्रार्थना बंद केलेली नाहीये. उत्तर न मिळाल्यामुळे दानिएल असं नाही म्हटला, देव माझं ऐकतच नाही, मी सोडून देतो प्रार्थना. पण आमच्या जीवनामध्ये असं झालेलं आहे, प्रार्थना करतो 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 उत्तर येत नाही म्हणून देव काय ऐकत नाही, दुसरा काय तर पर्याय बघूया. लिंबू, कांदा, टमाटा, कोथिंबीर काय असेल ते, कोंबडी बोकडं काय असेल ते द्यायला मी तयार होतो. कारण का? उत्तर पाहिजे. पण दानिएलाने धैर्य सोडलं नाहीये. म्हणून स्तोत्र संहिता 40 मध्ये देवाचं वचन सांगतं, धैर्य धर, परमेश्वराची वाट बघ. आमेन म्हणाल का? धैर्य धर, परमेश्वराची वाट बघ, तो तुला मदत करणारा देव आहे. मग ह्या ठिकाणी दानिएलाने प्रार्थना नाही सोडली. आतापर्यंत म्हणतो का माझं उत्तर लगेच मिळतं, लगेच मिळतं. पण दानिएल पुन्हा 21 दिवस प्रार्थना रुटीनली करू लागला. दिवसातून 3 वेळेस करू लागला. काही कालखंड त्याने आपल्या जीवनातला बदलला नाही. प्रार्थना करू लागला, प्रार्थना करू लागला. आणि 21 दिवसानंतर देवदूताचा समूह उतरला आणि दानिएलानं पहिला शब्द काय काढला? तुम्ही मी तेच काढणार आहे का रे बाबा? आत्तापर्यंत मला उत्तर लगेच दिलास, पण आता 21 दिवस का लागले? उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. देवदूत म्हणाले, जेव्हा तू प्रार्थना केलास तेव्हाच तुझं उत्तर आम्ही घेऊन यायला तयार होतो, पण अवकाशात त्या सैतानाने आम्हाला अडवलं आणि आम्ही तुझ्या उत्तरासाठी त्या ठिकाणी युद्ध चालू केलं आणि आम्ही जिंकून तुझ्याकडे उत्तर घेऊन आलेलो आहे. कदाचित तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्याकडे येत नसेल तर जाणून घ्या, देव तुमच्यासाठी वरती त्याच्या दूतांना लढवत आहे. आमेन म्हणाल का? तुम्ही लढत आहात का? नाही, तुमच्यासाठी देवदूत लढत आहे. म्हणून असं समजू नका, मी केलेली प्रार्थनेस तुम्हाला उत्तरच मिळत नाही. जाणून घेतो देव तुमच्यामध्ये सबर किती आहे, तुम्ही किती वाट पाहू शकता. म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना धैर्य सोडलं नाही पाहिजे, धैर्य सोडलं नाही पाहिजे. अशीच घटना तुम्हाला सांगतो, प्रार्थना काय करू शकते. प्रेषित 12:1-11 मध्ये काढू नका. प्रेषित 12:1-11 मध्ये तुम्ही जर वाचलात, हेरोदाला असं वाटलं की ख्रिश्चन मंडळी लई प्रार्थना करते, ख्रिश्चन समाज लई प्रार्थना करतो, देवाचे लोक लईच प्रार्थना करत आहेत. म्हणून ते काय करतात, योहानाचा भाऊ याकोब याला पुढे घेतात आणि तलवारीने त्याला भोगसून मारतात. ख्रिश्चन लोक घाबरतात, ख्रिश्चन लोक घाबरतात आणि काय करतात, आपापल्या घरात लपतात. तेव्हा हेरोदाला भारी वाटतं, एकाला मारल्यामुळं लोक किती आनंदित झालेले आहेत.
म्हणून पेत्राला सुद्धा धरतात, जेलमध्ये टाकतात. आणि आता हे जे बाकीचे शिष्य आहेत ते बी घाबरतात आपल्या जीवनाबद्दल. आता काय करायचं, कसं करायचं, त्या राजाकडे जाऊन काय सांगायचं, कारण आम्ही त्याच्याकडे गेलो आम्हाला बी तो पकडणार, जेलमध्ये टाकणार, आम्हाला सुद्धा मारून टाकणार. मरणाची भीती नाही असं एकही इथं कोणी नाहीये, मी सुद्धा नाहीये. आमेन म्हणाल का? हालेलुया. समजतंय का? हे घरात बसतात, पण तुम्हाला सांगू द्या, त्यांना कळालं राजाकडे आम्ही जाऊ शकत नाहीये, दाद कोणाकडे मागू शकत नाहीये, कोणी वकील लावू शकत नाहीये, आम्ही त्याला सोडवू शकत नाही पेत्राला. पण एक करू शकतो, सर्व मंडळी एकत्र येते, प्रार्थना करू लागते. आमेन म्हणाल का? कोण तिथे राजाकडे गेलंय का? मंडळी एकत्र येते. बायबल बारकाईने वाचा, प्रेषित 12 घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी मंडळी एकत्र येते आणि प्रार्थना करते, आणि प्रार्थनेचं उत्तर त्यांना काय मिळतं? देव स्वर्गातून देवदूत पाठवतो त्या जेलमध्ये, आणि देवदूत येऊन पेत्राला थापडतात. उठ. त्याची बंधनं तुटले जातात, साखळदंड तुटले जाते, त्याच्यासाठी दरवाजे उघडले जातात. कुलूप घातला दरवाजा उघडतो का तुम्हाला? होय किंवा नाही? माना हलवू नका. होय तर म्हणा, नाही तर नाही तर म्हणा. आमेन. कुलूप गाठले आणि किल्ले हरवले तर काय करणार? पर्याय वापरा की दगड मारा, हातोडी मारा, काय कर, हाय ती धर्म, तुम्ही ते कुलूप तोडून बाहेर जात आहे. पण पेत्राकडे ना दगड आहे, ना हातोडी आहे, ना कोणतं अवजार आहे, ना त्या परिस्थितीमध्ये त्याला तिथं काही सापडत नाहीये. पण तुम्हाला सांगू दे, कितीही लॉक दरवाजा असू दे, माझा देव खोलणार आहे. आमेन म्हणाल का? माझा देव खोलणार आहे. बंधन कशाचंही राहिलं नाहीये. देवदूताने त्याला उठवलं, पहिला दरवाजा खोलला, दुसरा दरवाजा खोलला. त्या नगराच्या बाहेर एक लोखंडी दरवाजा होता, तो लोखंडी दरवाजा सुद्धा त्याच्यासाठी खोलला. आणि पेत्राला वाटू लागले, मी स्वप्न बघत आहे, मी दृष्टांत बघत आहे. पण देवाने तो लोखंडी दरवाजा उघडल्यानंतर त्या भानावरती आला आणि देवदूत त्याला सोडून गेला आणि पेत्र परत प्रचार करू लागला. आमेन म्हणाल का? आज आमच्या जीवनामध्ये असंच झालेलं आहे. अनेक दरवाजे आम्ही तयार केलेले आहेत, अनेक मोठा लोखंडी दरवाजा सुद्धा सैतानाने तयार केलेला आहे. आणि जेव्हा तुमचे दरवाजे बंद होतात, तेव्हा देवाचं नातं आणि तुमच्या नात्यामध्ये आड भिंत तयार होते, आणि मग तुमच्या प्रार्थना देव ऐकत नाहीये. कारण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य नसतं प्रियानं तुमच्या आणि माझ्या. कारण देवाचं वचन सांगतं, तुमचं लढणं माणसांबरोबर नाही आहे, पण आमचं लढणं आज देखील माणसांबरोबरच आहे. ख्रिश्चन लोकांची भांडणं दुसऱ्या धर्माशी नाही आहे, ख्रिश्चन लोकांची भांडणं ख्रिश्चन लोकांबरोबरच आहे. ह्यो असा, ती तशी, तो तसा, मी असा, मीच पाहिजे, माझा अधिकार, मला का पुढे घेत नाहीत, मीच असं केलं पाहिजे. सोडून द्या ते पद, सोडून द्या त्या खुर्च्या, देवासाठी उभा राहा, देव तुम्हाला उंच करेल. आमेन म्हणाल का? मागे हात करा. आमेन म्हणाल का? समजतं का सांगण्याचा अर्थ? ज्याने खुर्चीची अपेक्षा बाळगली नाशास कारण झाला. पण तुम्हाला सांगू दे, देवाशी बोला, कारण देवाने तुमच्यासाठी अशी खुर्ची तयार केलेली आहे, त्याला तिथे कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही आहे, आणि ती खुर्ची स्वर्गात आहे. आमेन म्हणाल का? त्यासाठी भांडण करा ना, मी प्रार्थना करणार, मी वचन वाचणार, मी असं करणार, आणि ह्यासाठी भांडण करा ना, मी संदेश देणार, मी गाणी गाणार, मी स्तोत्र गाणार. अरे ह्यासाठी तुम्ही वाद करा ना. जगातल्या गोष्टीसाठी वाद आमचा चाललेला आहे. म्हणून प्रार्थना करा, देवा मला तू उंच कर, देवा मला तू निर्मळ कर, देवा माझी तू प्रार्थना ऐक. सांगू द्या तुम्हाला, जिला मूल होत नव्हतं ती हन्ना मंदिरात गेली, सगळं करून पाहिली होती, तिला समजलं कोण माझ्या कुशीला, म्हणजे माझ्या पोटात बाळ द्यायला समर्थ डॉक्टर नाही आहे, वैद्य नाही आहे. आता मी जाईन माझ्या निर्माणकर्त्याकडे. मंदिरात आली आणि ती रडू लागली, आणि रडत रडत ती देवाशी बोलू लागली, म्हणजे प्रार्थना करू लागली, आणि तिची प्रार्थना देवाने ऐकली. आणि तुम्हाला सांगू द्या, गैरसमज कोणाचा झाला? गैरसमज देवाच्या सेवकाचा झाला. आणि एली त्याला म्हणतो, तिला म्हणतो, मद्य पिली आहेस काय? नशा केली आहेस काय? यातून बाहेर ये. तेव्हा ती हळूच खाली मान घालून म्हणते, मी एक दुःखित अंतकरणाची स्त्री आहे. आमेन, आमेन. परमेश्वर त्याला म्हणतो, एली
त्याला काय बोलू नकोस, कारण ती दुःखित अंतकरणाची स्त्री आणि तिची कूस मी भरणारा देव आहे. सांगू द्या तुम्हाला, ती माणसाकडे गेली नव्हती, तर तिने खाली मान धरून अश्रू काढून देवाला आपल्या सर्व विनंत्या सांगितल्या. पण तैसलिक रासमध्ये देवाचं वचन सांगतं, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही आनंद करा, देवाला प्रार्थना करा, कारण देव तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. आमेन. मग 21 मध्ये आणि 21 मध्ये 20व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा अशी कर की ती तुला मिळालीच आहे. आमेन. आमच्या प्रार्थना बोलून बघूया, मागून बघूया, मिळालं तर मिळालं, नाहीतर नाही. पण तुम्हाला सांगू द्या, त्या स्त्रीची प्रार्थना ऐकत आली आणि 1 वर्षाच्या आत तिला बाळ झालं. आमेन म्हणाल का? समजतं का? प्रार्थना हे आमचं जीवन वाचवू शकते. प्रार्थना आमच्या जीवनाला बदलू शकते. आणि आम्ही कुणाशी बोलतोय याचं भान आम्हाला राहतच नाहीये. डॉक्टरच्या जवळ कोण कोण गेले? हात वर करा. स्वतःला दाखवायला, शेजाऱ्यांना दाखवायला, किंवा आपल्या घरातल्यांना दाखवायला डॉक्टरकडे गेलोय काय? आता मात्र बोलणार नाही. लक्ष केंद्रित केलेलं तेवढं बाजूला जात आहे. मागे हात वर करा. अरे लाजू नका, हात तर वर करा, जागे आहोत. आता सांगतोय का, डॉक्टरांकडे गेल्यानंतर हृदयाचे बीट वाढलेले असतात तुमचे, धड 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 धड. का माहिती आहे? काय सांगतोय काय माहिती, ॲडमिट करतोय का काय, पैसे किती घेतोय काय माहीत नाही. आणि नंबर आम्ही होतोय. पायातल्या चप्पलसुद्धा कुठं असतात? आमच्या दवाखान्याच्या बाहेर. आणि आम्ही त्या डॉक्टरला भेट असतो, पोलिसांना भेट असतो, पण त्यांना निर्माण करणारा माझा प्रभू आहे त्याला मी भेट नसतो. प्रार्थना करत असताना कसं यायचं आहे ते बी आम्हाला झालं की तर कसं तर करूया आणि तेवढं चर्च संपवून टाकूया. आणि चर्चमध्ये बसल्यानंतर कधी सोडतोय काय माहीत, कधी आवडतोय काय माहीत. अरे आलाय कुठे तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये, तर त्या सानिध्यामध्ये स्वतःला रममान्य करा. विसरून जा वेळेला, विसरून जा त्या समयाला, विसरून जा त्या दिवसाला. आणि कुणाच्या सानिध्यात आहात, कुणापुढे तुम्ही स्थिर झाला आहात याच्याकडे लक्ष द्या. कारण अंतःकरण आणि तुमचा देह तो स्थिर करणारा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन म्हणाल का? आमेन. पण तुम्हाला सांगू द्या, पौलाने काय केलं? देवाकडे 3 वेळेस प्रार्थना केली का नाही केली? आणि काय म्हटलं? माझ्या शरीरात देवा वेदना होत आहे, पण शरीरात टोचत आहे. तेव्हा देव म्हणतो स्वर्गाच्या राज्यात तू जाऊ नयेस म्हणून सैतानाने तुझ्या शरीरात काय ठेवलेलं आहे? त्याचा दूध ठेवलेला आहे काट्या स्वरूपात. आणि तुझ्या शरीरात टोचत होता. आणि तो 3 वेळेस प्रार्थना करतोय, देवा तुझी इच्छा असेल तर तो काटा काढ. काटा काढायला पाहिजे का नाही? अरे भाई किंवा नाही काढायला पाहिजे ना. आता समजा तो काटा तुमच्याच शरीरात आहे, तर तुम्ही काय म्हणणार? तेवढं काटा काढ, ऑपरेशन न काढ, गोळ्याने काढ, इंजेक्शन न काढ, पण काटा काढ. मला लसतोय, टोचतोय, त्रास होतोय. पण देव म्हणतोय काढायची गरज नाही, माझी प्रीती तुला पुरेशी आहे. आमेन. माझी प्रीती तुला पुरेशी आहे. तुम्हाला सांगू द्या, तसंच झालं. त्याने स्वर्गाच्या राज्यात चढू नये म्हणून त्याला त्रास देत होता तो दुष्ट सैतान. पण देवाची प्रीती जेव्हा त्याच्यावरती कार्यरत झाली तेव्हा मार्ग मोकळे झाले. कदाचित आज आमच्या जीवनामध्ये असंच होतंय. प्रार्थनेला चर्चला जायचं म्हटलं, हाय 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 लई दमलोय का, जरा आराम करूया. 10चं चर्च आहे, 10:30ला जाऊया. 10चं चर्च आहे, 11:45ला जाऊया. नाही चालत प्रिया, नाही चालत. मी टोमणे नाही मारत, सत्य काय तेच सांग. नाही चालत. जी वेळ आहे तीच वेळ देवाला द्या. तुमच्या जीवनातली ती वेळ दशांश म्हणून तुम्ही देत आहात. म्हणून देवाच्या सान्निध्यात या, प्रार्थनेत तत्पर असा, स्थिर असा आणि देवाला आपली मागणी, देवाला धन्यवाद देऊन कळवा. देव तुमच्या गरजा जाणत आहे. म्हणून अशी प्रार्थना करा की देवदूतांनी लगेच येऊन म्हटलं पाहिजे, काय इच्छा आहे बाबा, तुला काय हवं आहे रे बाबा. कारण तू इतकी स्ट्रॉंगली प्रार्थना करतोयस की देव आम्हाला लगेच म्हणतोय जा आणि या पोरले या ठिकाणी त्यांची उत्तर घेऊन तू जा, मंदिरात जा, त्यांच्या अडचणी तू जाणत आहेस. हालेलुया. समजतं का? प्रार्थना आमचं जीवन वाचवू शकते प्रियानं. आणि प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे. आणि जर देवाशी आम्ही बोलतोय तर तुमच्या मुखावरती एक रोषणाई येते. जेव्हा मोशे देवाशी बोलू लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून लाईट पडू लागली आणि लोक म्हणू लागले की अरे बाबा तुझ्या तोंडावरती झाक, कारण तुझ्या तोंडाकडे बघत असताना एक प्रकाश येतोय आणि आमचे डोळे मिचमिचतात. म्हणून तो आवरण घेत होता. म्हणून सांगू द्या, तुम्ही काळे असा, निळे असा, गोरे असा, काही असा, जर देवाशी तुम्ही बोलत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती एक रोषणाई देणारा माझा देव आहे. मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्युटी प्रोडक्ट खरेदी करून लावायची गरज नाही.
आमेन म्हणाल का? सुंदरता देव देतो प्रार्थनेमुळे. आमेन म्हणाल का? खर्च किती चाललाय हो आमचा सुंदर बनण्यासाठी? हालेलुया. खरं आहे ना? पण सांगू द्या तुम्हाला, प्रार्थना करा, देव तुमचं जीवन वाचवणार आहे. समजतं का? जरा आता टर्न घेऊया, आपण पाठीमागे येऊया. दानियल माहिती आहे कोणाला? दानियल जरा हसा चालते. बायबलमधले दानियल. प्रार्थना किती वेळेस करायचं म्हणून सांगितलं पाहिजे? 3 वेळेस करायचं. एक खरंच इतकं गांभीर्य या वचनामध्ये तुम्हाला दाखवतो, त्यात तुम्ही मी येतोय. त्या राजाचं मन त्याच्यावर होतं, म्हणून तो अधिकारी त्याला नेमतो, दानियेलाला अधिकारी नेमतो, मोठा अधिकारी नेमतो. आणि अधिकारी नेमल्यानंतर जे अदर कास्टचे लोक आहेत त्याच्या विरुद्ध चुका शोधायला चालू करतात. काय करतो, काय नाही करत, पण देवाचा आत्मा दानियेलाबरोबर असल्यामुळे, पवित्र आत्मा त्याच्याबरोबर असल्यामुळे, प्रार्थनेत तो असल्यामुळे देव त्याचं रक्षण करायचा त्याच्या दूतांना सांगून. आणि मग ते चुका शोधत होत्या. कोणती चूक त्याला घावत नाहीये, कोणती चूक त्यांना मिळत नाहीये. ते मंत्री, संत्री, अधिपती सगळे जमा होतात राजाला सोडून फक्त, आणि त्याच्या विरुद्ध चुका शोधायला चालू करतात. चूकच घावत नाहीये. सांगण्याचा अर्थ इतकाच आहे, जर तुम्ही प्रार्थना करत असाल, तुमच्या विरुद्ध किती जे उठलं जाऊ दे, पण चुका तुमच्या सापडणार नाहीयेत. मग हे पुन्हा शोधू लागतात, असं काय त्याची कमजोरी आहे, असं कोणती त्याची अडचण आहे की त्याला मी दोष लावू शकतो. म्हणून ऑब्झर्वेशन करून त्याच्या पाठीमागे टीम लावतात. शोधा, त्याच्या चुका शोधा. आम्ही सुद्धा एकमेकाच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण काळजी करू नका प्रियानो, आज तुम्हाला चुका शोधायला नाही आहे, तर चुका सुधारण्यासाठी देव प्राचारण करत आहे. आणि या ठिकाणी ते त्याचं ऑब्झर्वेशन करत असताना त्यांना दिसतं की दानियल नित्य नेमाने जिवंत देवाची प्रार्थना करतोय. हेच कारण त्यांच्यासाठी खूप सफिशियंट असतं. आणि ते काय करतात, राजाकडे जातात आणि म्हणतात, राजा तुझी आम्ही मूर्ती तयार करतो आणि 30 दिवस, म्हणा 30 दिवस या मूर्तीच्या शिवाय कशाची पूजा अर्चना करायची नाही. जर केलं तर त्या व्यक्तीला सिंहांच्या गुहेत टाकण्यात यावं. राजाने आपलं काहीच माहित नाही कुणाबद्दल चाललंय, काय चाललंय. तो मी लगेच माझी मूर्ती, माझा अभिमान, माझी पूजा, यस, मोहर फक्त अंगठी काढून शिक्का मारला. पुढे काय होते बघा. असं घडलेलं असताना सगळेजण सितार, वीणा, सारंगी, बासरी वाजली, तेव्हा त्या मूर्तीपुढे सगळेजण नतमस्तक होतात. दानियल नतमस्तक होत? दानियल नतमस्तक होत नाही. तो तसाच होतो, घावला. आता तुला सोडत नाही. पकडतात, राजाकडे आणतात. राजा असं केलं बघ, वाजवून बघ, नतमस्तक होत नाही. राजा पुढे तो गेला. मृत्यूचं भय त्याच्या जीवनात आहे, तर तो मृत्यूला तो भेट नाही आहे. आणि तो म्हणतोय, सितार वाजवा, वीणा वाजवा, काय वाजवा. दानियेलाकडे पाहता दानियल तसाच आहे, झुकत काय नाही आहे. आज विचार करा, त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला ठेवलं आणि वाजलं, काय करीन? आडवत झोपीन आपण हात पुढे करून, कारण जीवन आम्हाला प्रिय आहे. पण त्या ठिकाणी दानियल आडवा होत नाही, मृत्यूला भेट नाही आहे. ज्या देवाची मी प्रार्थना करतोय, देव मला तो वाचवणार आहे म्हणतोय. आमेन, आमेन. आणि मग सिंह, एक सिंह नाही त्या गुहेत, अनेक सिंह आहे, अनेक सिंह त्या ठिकाणी आहेत. आणि त्याला टाकतात. तुम्हाला सांगू द्या, प्रार्थना काय करतं बघा. त्याच्या प्रार्थना देव ऐकतो. त्याला टाकायच्या आधीच देवदूत त्या गुहेत उतरतात आणि त्या सिंहाचं तोंड बंद करतात. आमेन. अनेक सिंह आहेत, एक नाही, अनेक सिंहांचं तोंड देवदूत येऊन बंद करतात. आणि दानियल खालीच आहे, त्याला काहीच ते करत नाहीये, निवांत त्यांच्यामध्ये आहे. तो पुन्हा प्रार्थना करत आहे. राजा बेचैन होतो, ज्याच्यावर माझी प्रीती आहे, ज्यानं त्या जिवंत देवाची त्याने उपासना केलेला आहे, त्याने खरंच दानियेलाला वाचवलेला आहे काय. म्हणून अंमलदार, सरदार, जे अधिकारी होते ते निवांत झोपलेत. आमचा रस्त्यातला काटा निघून गेला, पण राजा झोपला नाहीये. परमेश्वराने त्या राजाचं मन बेचैन केलं होतं. रात्रभर झोपला नाही, पहाटेचा उठला आणि म्हणाला, जाऊन बघूया तर ज्या देवाची तो दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचा, त्याने त्याला वाचवलेला आहे काय. आणि त्या गुहेपाशी गेला आणि काय म्हटला त्यानं, दानियेला, ज्या जिवंत देवाची तू प्रार्थना करायचास त्याने तुला वाचवलेला आहे काय. राजाला वाटत होतं, आता आवाज येतोय का नाही येतोय, त्या गुहेतून आवाज येतोय का नाही येतोय. पण तुम्हाला सांगू द्या, हा आवाज ऐकताच त्या गुहेतून दानियल म्हणाला, होय, मी माझ्या देवाची जी मी प्रार्थना करतोय, त्या देवाने मला वाचवलेला आहे. राजा खुश होतोय आणि म्हणतोय, त्याला बाहेर काढा. आम्ही म्हणाल का? सांगू द्या तुम्हाला, तुमचं
तुमचं जीवन प्रभू येशू वाचवू शकतोय. प्रार्थना फक्त करा. आणि बाहेर त्याला घेतल्यानंतर ज्याने त्याच्या विरोधात हे सर्व कारस्थान केलं होतं त्यांच्या फॅमिलीसर त्या गोव्यात टाकण्यात आलं. सांगू द्या, टाकतात फडशा पाडून टाकतात ते सिंह. तुमच्या दुश्मनाला मारायला तुम्ही समर्थ नाहीये, तुमचा देव समर्थ आहे. आमेन. म्हणून प्रार्थना करा प्रियानो, प्रार्थना करा. आज तुमचं आणि माझं लक्ष कुणाकडे आहे? प्रार्थनेकडे आहे का इतर गोष्टीकडे आहे? आम्ही प्रार्थना करतो, जीवनात काही बदल दिसत नसेल, उपवास करा. आम्ही प्रार्थना करत आहे, आम्हाला काही मिळत नसेल, उपवास प्रार्थना करा. कारण तुम्हाला सांगू द्या, या प्रार्थना तुमच्या फॅमिलीला वाचवू शकतात. तुमच्याद्वारे मंडळी बदलू शकते, तुमच्याद्वारे समाज बदलू शकतोय. काय करायचं आहे? फक्त प्रार्थना करायची आहे. जो चेहरा देव तुम्हाला दाखवेल, त्याच्या चेहरा आठवताच त्याचं नाव माहीत नसेल तर म्हणायचं आहे, या लोकांसाठी मी प्रार्थना करतो, संजीवन त्याच्या जीवनामध्ये येऊ दे. आमेन म्हणाल का? म्हणून सांगू दे तुम्हाला, आज आमची परिस्थिती कशी झालेली आहे, त्या मार्था आणि मरियासारखी झालेली आहे. ते बघा, देवाच्या वचना रमलेली तिथं मरिया आहे आणि एक मार्था अशी आहे की लोक आलेत म्हणून त्यांचं जेवण खाणं, त्यांची सोय करायला लागलेली आहे. आणि ती मार्था म्हणते, प्रभू येशू तिला सांग ना तू मला मदत करायला. पण देवाचं वचन काय सांगतं ठिकाणी? तिनं तर आपला योग्य वाटा निवडून घेतलेला आहे. पण आज आम्ही कुठला वाटा निवडून घेतलेला आहे? अन्न, खाणं, पिणं, कपडे, लत्ता, संसार, यातून बाहेर पडायला मी तयार नाही आहे. पण तुम्हाला सांगू द्या, संसार करू नका असं म्हणत नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, मत्ती 13 सांगितलेलं आहे, संसारामध्ये डुबलेले लोक आहेत हे नाशास कारण होत आहेत. पेरणीचा दाखलामध्ये सांगितलेला आहे. संसाराच्या चिंतेने त्यांचं मन ग्राह्य झालेलं आहे. म्हणून देवावरती भिस्त ठेवा, देवावरती भिस्त ठेवा. देव तुम्हाला वाचवणार आहे. त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो, यहूदा इस्करियोतकडे बघा, वचन माहिती आहे, प्रार्थना माहिती आहे, पण विश्वास ठेवत नाही. लोक करतात म्हणून धन्यवाद प्रार्थना, धन्यवाद प्रार्थना, पण अंतःकरण कुठं आहे त्याचं? पैशाकडे आहे. नाशास कारण झाला प्रियानो. आज आमची परिस्थिती अशीच आहे का? आम्ही मंदिरात येत आहे पण आमच्या प्रार्थना प्रभावशाली नाहीत. आम्ही मंदिरात येत आहे पण वचन आम्ही प्रभावशाली वाचत नाही आहे किंवा ऐकत नाही आहे. दोष 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 देत आहे. तर ते दोष काढणारा माझा प्रभू आहे, त्या प्रभूकडे तुम्ही या, कारण तुमच्या प्रार्थना देव ऐकणार आहे. पण देवाचं वचन सांगतं, जेव्हा तू माझ्याबरोबर बोलशील तेव्हा मी तुला मोकळं करेन. आमेन म्हणाल का? म्हणून मोकळं करणारा देव आहे, त्याच्याकडे तुम्ही या. तुमच्या गरजा तो जाणतो, तो तुमच्याशी बोलू इच्छितोय, तो तुम्हाला जाणू इच्छितोय. आणि कुठली आई आणि कुठला बाप आहे की मुलगा किंवा मुलगी बोलत नसेल तर ते फुगवा करतात का? म्हणजे एक दिवस जर बोलली नाही तर तुम्ही म्हणताय काय, नाही बोलली जाऊ दे, असं करताय का कुणी? नाही ना? तर काय करताय? का बोलत नाही म्हणून आई काय करते? बापाला खुणवते. आणि बाप काय करतो? आईला खुणवतोय. पोरगी का बोलत नाही आहे, पोरगं का बोलत नाही आहे? तसा माझा प्रभू आहे, तुमच्याशी तो बोलू इच्छितोय, पण तो म्हणतोय त्याला बोलायला कोणी तर उत्तेजन द्या. मग तेव्हा देवाची सेवा करतात आणि संदेश देत असतात, प्रार्थना करत असतात आणि तुम्हाला उकळी फुटत असते मनातून, होय मला तसं केलं पाहिजे. याचं कारण प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रेरित करत असते सांगण्यासाठी. म्हणून देवाची योजना आहे की तुम्ही बोलावं. म्हणून देवाची योजना आहे, तो म्हणतोय तू तुझं मुख तर उघड, मी त्यात भरणारा देव आहे. आमेन म्हणाल का? मोशेसारखा मी आहे. मोशे माहिती आहे का? अरे जास्त होतंय का सांगा, आमेन म्हणून प्रार्थना करतो. तसं असेल तर सांगा, काय प्रॉब्लेम नाही आहे. मोशेसारखं लास्ट उदाहरण घ्यायचं, ठीक आहे. मोशेला देव म्हणतो माझ्या कार्यासाठी बाहेर पड रे. मोशे कारण द्यायला सांगतो, देवा नाही 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 बाबा, मी लय जड जिभेचं आहे, जड मुखाचं आहे, मला ते काम जमणारच नाही आहे. त्याचेच आम्ही लेकरं आहोत. बघा, देवाची प्रार्थना कर म्हणताना काय होतं सांगतो. एका ग्रुपमध्ये मी गेलो, उदाहरण जिवंत उदाहरण आहे. ब्रदर प्रार्थना करा, ब्रदर देवाच्या. मग म्हटलं ठीक आहे सिस्टर प्रार्थना करा. सिस्टर काय म्हणते, राहू दे की ब्रदर, तिकडे जरा सांगा की. अक्षरशः सांगतो, घटना आहे. प्रार्थना कर म्हटलं की काय लाज येते काय माहिती. अरे होय किंवा नाही? जीवनात झालंय का कधी तसं? अरे झालं का नाही झालंय? लाज येते का नाही? आता ही लाज कुणापासून आहे बघा. शिकवायला गेले तर भरपूर आहे, पण कमीत कमी आवडतो, कळतं मला. 12 वाजत आहे, 11:30 वाजले. लाज हे सैतानापासून आहे. उत्पत्तीमध्ये बघा, लाज हे सैतानापासून आहे.
आणि जेव्हा आम्ही प्रार्थनेला नाही म्हणतोय तेव्हा समजून घ्या कुठंतरी आपलं कनेक्शन आमेन कोणाबरोबर आहे कारण ते तुमच्या मुखातून देवाचं गौरव करू देत नाही आहे, ते तुमच्या मुखातून देवाला धन्यवाद देऊ शकत नाही आहे, ते तुमच्या मुखातून आभार मानू देत नाही आहे, ते तुमचं मुखच उघडू देत नाही. पुन्हा पण त्याच ठिकाणी काल पाहिलेलं पिक्चरचं जरा गाणं म्हणते मी म्हणते तर लगेच तिकडे म्हणते अरे मी जरा डान्स करतो. म्हणजे जे सैतानाला पाहिजे तेच आम्ही करत असतो, पण देवाला पाहिजे ते आम्ही कधी करणार, कधी आमचं मुख उघडणार. अरे जेव्हा माझं नाव पुकारलं तेव्हा पुढे यायला पाहिजे मी करतो पुढच्या वेळेस असं व्हायला पाहिजे. आमेन आमेन. ठीक आहे. बघा प्रार्थना केल्यानंतर उत्तर मिळतात, कधी कधी वेळ लागतो. प्रियानो दोष देऊ नका, स्थिर व्हा, धैर्य धरा, नम्र व्हा. देव तुमची काळजी घेतो, देव तुम्हाला जाणतो. तो देवच तुमच्या जीवनामध्ये मुद्दाम काहीतरी गोष्टीचा डिस्टर्बन्स देत असतो, तुमच्यातलं धैर्य जाणून घेण्याचा, तुमच्यातली सहनशीलता जाणून घेण्याचा. म्हणून कधी कधी असं होतं आम्हाला उत्तर मिळत नाही आणि अचानक मिळाल्यानंतर डोळ्यातनं धारा झाले का तसं अचानकच मिळतात, मग रडायला चालू करतोय. हे अश्रू कशाचे, हे अश्रू शांततेचे, हे अश्रू आनंदाचे. आमेन म्हणाल का? तसं देव तुमच्या जीवनामध्ये आज घडवू इच्छित आहे, देव तुमच्याशी बोलू इच्छित आहे. फक्त गुडघ्यावर येणं गरजेचं आहे. आणि आज आमच्या ख्रिश्चन लोकांचे गुडघे टेकणे पण आहे, जरा बी काळे होत नाही, कारण टेकलेच जात नाही. आमेन म्हणाल का? पण गुडघ्यावर येणं 6 प्रकारच्या प्रार्थना आहेत, मी आता ते नाही शिकवणार, पण गुडघ्यावर या उत्तरे मिळतील, गुडघ्यावर या उत्तर मिळतील. देव करू हे वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी आज आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, यावेळेस मी या मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. तुझी योजना आहे की त्यांनी तुझ्या जवळ येऊन बोलावं, त्यांनी तुला आबा पिता म्हणून हाक मारावं. प्रभू आज ज्याने ज्याने तुला परमेश्वरा मनातून आवाज दिलेला आहे ते प्रार्थना करत आहेत, त्या प्रार्थना तू ऐक. त्यांच्या आजारातून त्यांना मुक्त कर, त्यांच्या कष्टातून त्यांना मुक्त कर, त्याच्या दुःखातून त्यांना तू बाहेर काढ. आणि प्रभू तुझ्या मंदिरात त्यांना शांती मिळते, ती शांती त्यांच्या घरामध्ये आज कार्य करू दे, त्यांचं जीवन बदललं जाऊ दे. ही प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी बनून कार्यरत होऊ दे असं तुझ्या दैनंदिन कृपेने कर. प्रभू येशू, आम्ही चुकत आहे पण प्रभू तू आम्हाला त्या चुकीची शिक्षा न करता आम्हाला क्षमा करतोस आणि तुझ्याजवळ घेतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. जे कोणी या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करेल त्या प्रार्थना ऐकून प्रभू येशू त्यांना सांत्वन दे. जसं हनन्याला तू दिलंस, जसं हन्नाला तू दिलंस, त्याच प्रकारे आज या मंडळीतील तुझ्या दास दासी लहान लेकरांना उत्तर दे प्रभू येशू, आणि त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य करून घे. मी धन्यवाद देतो प्रभू. आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या हर एक जीवात्म्याला तुझ्या हवाले मी करत आहे, तुझ्या स्वाधीन मी करत आहे. एकाचाही नाश तू करू देऊ नकोस प्रभू येशू. प्रत्येकाला तुझ्या पवित्र अंगणामध्ये, पवित्र परमेश्वरा वास्तूमध्ये घे, पवित्र हातामध्ये घे आणि त्यांचं संरक्षण तू कर प्रभू येशू. अग्नीचं कुंपण आज प्रत्येकाच्या घरामध्ये उतरू दे. ज्या मंडळीतील प्रभू दास दासी आजारी आहेत त्यांच्या मानेखाली हात घालून त्यांना पुन्हा एकदा नव्याने तू त्या ठिकाणी तयार कर आणि प्रत्येक समस्यातून त्यांना बाहेर काढ आणि एक साक्ष बनून पुढच्या रविवारी प्रभू या ठिकाणी तुझे रेचेल लोकांचे लावू दे असं दैनंदिन कृपेने कर. ही प्रार्थना विनंती प्रभू येशूच्या नावामध्ये मागत आहे. आमेन.